दुसरं सगळ्यात मोठी गोष्ट, गोहत्या बंदी होती 72 साली कायदा झाला, कोणाची त्याच्याबद्दल तक्रार नव्हती, कुठेही कोणावर गाई मारल्याचा आरोप नाही, शिक्षा नाही, केस नाही, काही नाही, गुन्ह्या गोविंदाने चाललेलं होतं सगळं. आता त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसनी 2015 मध्ये वंश घातला. वंश घातल्यामुळं बैल आला. तर बैल आला तर नुसते बैल आले नाही तर त्याच्यामध्ये विदेशी पण घातले. म्हणजे देशी गाईच्या बाबतीत तर सोडा, पण विदेशी गाई सुद्धा त्याच्यात कापायच्या नाही, विदेशी बैलही काही कापायचे नाही. असं जर का झालं तर या भाकड जनावरांचं करायचं काय? तर हे भाकड जनावर पोसण्याचं किंवा सोडून द्यायची पाळी शेतकऱ्यांच्या आणली. हे मोठं आर्थिक नुकसान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं देवेंद्र फडणवीस मुळे होतं, दुसरं कोणी जबाबदार नाही. आता या सगळ्या गोष्टींच्या मुळे म्हणजे कुठं कुठं मी सांगितलं तुम्हाला की दुधामध्ये भेसळ आहे, बाजार समित्यामध्ये चोऱ्या आहेत, सूत गिरण्यामध्ये तसंच आहे, साखर कारखान्यामध्ये तसंच आहे, बैलांच्या बाजारात आता आमची जनावरं हे राजरोसपणे ओढून घेऊन चाललेले आहेत. आता राहिला कुठलं क्षेत्र? ग्रामीण भागातली ही सगळी जी महत्वाची क्षेत्र आहेत, वन्य प्राण्यांचा त्रास आहे, या बाजूने सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळेजण हे आम्हाला लुटायला बसलेले आहेत.